नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपल्याला 34 साईजचं कटोरी ब्लाऊजची कटिंग पाहायची आहे। तर कस्टमरचं ब्लाऊज आहे, कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे, कशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे मापे घ्यायचे आहेत, ते सर्व काही तुम्हाला व्यवस्थित असं माहिती देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्यवस्थित समजून घ्या मी कुठे काय केलेलं आहे आणि कशा अगदी 3 ब्लाऊज मी कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने कटोरी ब्लाऊज कटिंग करत असते ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मैत्रिणींनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तर आता इथे पाहू शकतात आपल्याकडचे काही रेडीमेड पेपर कटिंग आहे अवेलेबल, ते आपण त्याच्यावरून कस्टमरचे ब्लाऊज जे आहे ते अगदी 3 ब्लाऊज मी कटिंग करणार आहे। तर कशा पद्धतीने हे पहा, हे आहेत साडीचे ब्लाऊज, हे एक आहे, हे एक आहे आणि हा एक आहे। हा 3 ब्लाऊज पीस आहेत आणि ह्या तिन्ही ब्लाऊज पीसचे मी इथं अस्तर जे आहेत प्रेस करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत। पाहू शकतात इथे हे 2, हे 3 अशा पद्धतीने हे तिन्ही ब्लाऊज पीस मी व्यवस्थित ठेवून घेतलेले आहेत। आता आपल्याला जो मापाचा ब्लाऊज आहे त्याच्यावरून कस्टमरचं उंची किती आहे, ब्लाऊजची छातीचा भाग कसा मोजायचा हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे। आपण प्रत्येक वेळेस काय करत असतात की छातीचा चौथा भाग जो आहे, तर आता हे 34 साईज आहे, त्या दिवशी मी तुम्हाला 42 साईजचं म्हणजे जास्त हेवी साईज असतील किंवा नॉर्मल मध्ये असतील, मिडियम मध्ये असतील किंवा कमी साईज मध्ये असतील, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला मी अशा पद्धतीने मी सर्व काही माहिती देत असते। तर पाहू शकतात आता इथं मी छातीचा चौथा भाग जो आहे तो 8.5 भरत आहे। पाहू शकतात या पद्धतीने 8.5 भरलेला आहे। तर 8.5 भरलेला आहे, तर आपण छातीचं झालं, त्यानंतर आपल्याला उंची घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपण उंची जी आहे ती मोजून घेणार आहे। शोल्डर पासून ते आपल्याला कमरेपर्यंत जितकं तयार आहे ना ते घ्यायचं आहे। तर इथं पहा 13.5 तयार परफेक्ट असं भरलेलं आहे। 13.5 तयार भरलेला आहे, तर आपल्याला 1 इंच ऍड करायचं आहे। आता हा बऱ्याच मैत्रिणींना काय होतं की पॅटर्नची उंची किती आहे हे म्हणजे माहिती नसते, त्यावेळेस मी तुम्हाला याच्यावर माहिती दिलेली आहे पूर्ण। उंची किती आहे, त्याच्यात ऍड किती केलेला आहे, पाठीमागचा कोणता साईज आहे, मार्जिन किती आहे, टक्स पॉइंट किती घेतलेला आहे, गळ्याची उंची किती आहे, कोणत्या साईडने कमी जास्त करायचं आहे, हे सर्व जे काही आहे ना ते तुम्हाला पेपर पॅटर्न ऑर्डर केल्याच्या नंतर सर्व काही माहिती मिळून जाते। ज्या ज्या ताईंनी आजपर्यंत पॅटर्न घेतलेले आहेत त्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने आपण मापे जी आहेत ती देत असतात। तर मी हे 16 वर्षाचा अनुभव आहे, त्यासाठी मी या पद्धतीने घेतलेला आहे। आता एका ताईंची अशी म्हणजे कमेंट होती की 42 साईजचा जो ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये परफेक्ट कशा पद्धतीने डायरेक्ट आपण कटिंग करतात, तिथे काय चुका होतात। तर मी तुम्हाला वाटलं असेल की मी प्रत्येक वेळेस पेपर पॅटर्न वापरून कटिंग करून कस्टमरचे ब्लाऊज घेत असते, पण मी ज्यावेळेस एक ब्लाऊज असेल आणि त्यावेळेस काय करत असते, आता हे कस्टमरने अस्तर दिलेले असतात 80 सेंटीमीटर मध्ये अस्तर जे असतं ना त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट कटिंग करता येत नाही, कारण कमी पडतो कपडा। तुम्हाला जर डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची असेल तर तुम्ही 1 मीटर कपडा घ्यायचा आहे, त्यानंतरच डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायचे आहे। आता हे 80 सेंटीमीटर आहे, तर हे फाडून घेतलेले आहे त्यांनी, पण ज्यावेळेस आपल्याकडं 1 मीटर किंवा आपण 5-5 मीटरचे ज्यावेळेस अस्तर घेतात त्यावेळेस मी डायरेक्ट कटिंग करत असते कपड्यावर। पण कमी कपडा असेल, आपल्याला पूर्ण माप व्यवस्थित बसवायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला 1 मीटर कपडाच घ्यावा लागतो आणि पॅटर्नचा वापर आपल्याला 80 सेंटीमीटर ज्यावेळेस कपडा आहे त्यावेळेस तुम्हाला हेवी साईज असतील, तुमची 40 साईज असेल, 38 साईज असेल, 42 साईज असेल, तर तुमची 80 सेंटीमीटर मध्ये बसू शकते आरामशीर। त्यासाठी तुम्हाला पॅटर्नचा वापर होत असतो। तर मी डायरेक्ट कपड्यावर पण कटिंग दाखवलेली आहे प्रत्येक म्हणजे खूप साऱ्या व्हिडिओमध्ये। आणि आपल्याला काय होतं की मग कस्टमर म्हणतात आमचं छोटं माप आहे आणि त्यावेळेस तुम्हाला 1 इंच कपडा कशासाठी लागतं, तर त्यांना माहिती नसतं। पण आपण डायरेक्ट जर कपड्यावर कटिंग केले तर कंप्लीट तुम्हाला 1 मीटर कपडा लागत असतो त्यासाठी। आणि हेवी जर साईज असतील 40, 42, 43, 44 या साईज ज्या आहेत त्यांना 1.25 मीटर कपडा अस्तरचा लागत असतो, कारण कटोरी आपल्याला डायरेक्ट कटोरी डबल कटोरी निघते त्या टायमाला, त्याच्यासाठी आपल्याला 2 कटोऱ्या निघत असतात त्यासाठी। तर तुम्ही जर अशा पद्धतीने टिप्स वापरल्या ना तर काही सुद्धा तुम्हाला वेळ ह्या पॅटर्नमुळे काय होतं की तुमचा वेळही वाचतो, कामही फास्ट होतं आणि कस्टमरचं तुम्हाला टाइम टू टाइम ब्लाऊज तुम्हाला तयार करून देणं होतात, त्यासाठी मी पॅटर्न वापरत असते। तसं नाहीये की आपण डायरेक्ट कपड्यावर पण कटिंग करू शकता। आता इथे पाहू शकता मी तयार उंची किती घेतलेली आहे,
13.5 तयार आहे, तर आपल्याला किती घ्यायचे आहे? 1 इंच ऍड करायचं आहे. तर तयार उंची 13.5 आहे, तर आपण 1 इंच ऍड केलेलं आहे, तर 14.5 ची परफेक्ट ही पॅटर्न आहे. याच्यामध्ये आपल्याला कमी जास्त करायची गरज लागणार नाहीये. आता इथे तुम्हाला हे पहा, इथं तुम्हाला 2 इंचाची मार्जिन इथून पुढे ठेवलेली आहे. इथून तुमचं हे मोंड्याचं फिटिंग राहणार आहे. आता बॅक साईडचा गळा जो आहे कसा मोजायचा आहे? हे जे पाठीमागलचा भाग आहे, आता इथं डिझाईनचा आहे, पण आपल्याला इथपर्यंत घ्यायचा आहे. अर्धा इंच याच्यात ऍड करणार आहे, कारण हा पानगळा आहे त्याच्यासाठी. तर पाहू शकतात हा पानगळा आहे. किंवा तुम्हाला आता मी ही बॅक साईडचा जो भाग आहे तुम्ही आहे तशीच ठेवणार आहे, जेणेकरून आपल्याला डिझाईनचे गळे करायचे आहेत त्यासाठी. आता इथं मी हे तयार जो भाग आहे तो घेणार आहे. हे आहे असं ठेवायचं आहे. ठेवलं आणि आता काय करायचं आहे? आपल्याला हे आखून घ्यायचं आहे. हे आखून घेतलं. आता हा जो भाग आहे आपला किती आलेला पाहिजे? आपल्याला हे 2.25 चा आलेला पाहिजे. तर परफेक्ट इथं 2.25 चा आलेला आहे. तुम्ही गळाही चेक करून घ्यायचा आहे. तुमचा 2.25 चं हे अंतर आलं पाहिजे. 2.5 पाहिजे असेल तुम्ही 2.5 घेऊ शकता. आता इथपर्यंत आपली मार्किंग झालेली आहे. आता राहिलेलं जे शोल्डर आहे ते कितीचं आहे? आपलं 3चं आहे. कितीचं आहे? हे 3चं आहे. आता हे बॅक साईडचा जो भाग आहे तो इथं ठेवणार आहे अशा पद्धतीने. आणि आपल्याला 1.25 इंच आपल्याला एक्स्ट्रा लागत असतं. आता मी काय म्हटलेलं होतं तुम्हाला, अर्धा इंच मी इथं ऍड करून घेणार आहे आणि इथून पुढे आपल्याला हे व्यवस्थित एक्स्ट्रा घेणार आहे, कारण याच्यामध्ये तुम्हाला इथं कोण दिसत आहे, पानगळा आहे त्याच्यासाठी. हे पहा, मी इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. त्याच्यातून आपल्याला इथं 1.25 इंच गळ्याची पूर्ण उंची पाहिजे आहे. त्यानंतर आपल्याला हे पूर्ण गळा किती मिळणार आहे? 9.5 मिळणार आहे. आणि इथून घ्यायचा आहे आपल्याला 2.5. गोल आकारचा गळा काढायचा असेल, डीपनेक मध्ये गळा काढायचा असेल, तुम्ही 2.5 पावणे 3 पर्यंत खालच्या साईडने घेऊ शकता. तर वर तुम्ही कमी घेतला आणि खालच्या साईडने जास्त घेतलं तरी पण काही प्रॉब्लेम होणार नाही आणि तुमचं शोल्डर जे आहे ती उतरल्या जाणार नाहीये. त्यासाठी आता हे झालेलं आहे आपलं बॅक साईडचा. आता फ्रंट भाग घ्यायचा आहे. तर हे पहा, फ्रंट मध्ये पण आपल्याला आहे तसंच उतरवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला कमी जास्त करायचं नाहीये, कारण आपलं आहे तसं व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचे आहे. आता पुढचा गळा कसा चेक करायचा आहे? हे पहा, आता इथलं कटोरी जिथे आपण जॉईनिंग केली ना तिथून आपल्याला शोल्डर पर्यंत तयार किती आहे हे चेक करायचं आहे. तर हे पहा किती आहे? 4 आहे. 4 आहे. आणि इथून पुढे तुमचं हे खालचं किती आहे? हे पहा, हे भरलेलं आहे आपलं 5. 5 मध्ये अर्धा इंच ऍड करायचा आहे, तर 5.5 परफेक्ट आपल्याला हे भेटणार आहे. पाहू शकता. आता 5.5 घेत असतात त्यावेळेस आपल्याला इथं तयार किती पाहिजे? 4 असेल, 4.25 असेल, तुमचं इथं कटोरी जिथे जॉईन झाली तिथपर्यंत येणार आहे. आणि एक्स्ट्रा आपल्याला शिलाई मार्जिंग साठी, शोल्डर साठी अर्धा इंच, कटोरी जॉईन करण्यासाठी अर्धा इंच. इथं हे परफेक्ट आपल्याला हे झालेलं आहे. पाहू शकता. आणि आहे आपल्याला हे आहे असं उतरवून घ्यायचं आहे. ओके, या पद्धतीने आपण हे उतरवून घेतलं. हे साईडला ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं क्रॉस पट्टी ठेवून घ्यायची आहे. क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला कमी जास्त करायची नाहीये. ज्यावेळेस तुम्ही उंची कमी जास्त करता त्यावेळेस सुद्धा तुम्हाला उंची कमी जास्त क्रॉस पट्टीमध्ये करायची नाही. क्रॉस पट्टी आपल्याला आहे तशी उतरवून घ्यायची आहे. आता इथं आपल्याला हे कटोरी ठेवायची आहे. आता कटोरी ठेवताना काय करायचं आहे? आपल्याला बॉम्बे कटोरी करायची आहे. तुम्हाला डबल फोल्ड वाली कटोरी करायची आहे. मधला टक्स जो आहे तो दिसला नाही पाहिजे त्यासाठी. मग त्यावेळेस काय करायचं आहे? आहे आपली कटोरी रेग्युलरची जशी नॉर्मल कटोरी असते त्याच पद्धतीने ही कटोरी आहे, पण आपल्याला इथला टक्स घ्यायचा आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? अर्धा इंच वर सरकवून घ्यायची आणि आहे असं माप हे उतरवून घ्यायचं. हे पहा, याने काय होतं की तुमचा जी मधली जी शिलाई असते, इथली जी शिलाई आहे आपल्याला ही कटोरी कट करायची गरज लागणार नाही. इथली शिलाई जी आहे ती कट करायची गरज लागणार नाही. आणि खूप सोपी टिप्स आहे आणि खूप छान बसते ही. अशा पद्धतीने ही तुम्ही कटोरी जर कट केली आणि स्टिच केलं ब्लाऊज तर खूप सुंदर मध्ये बसते. तुम्ही नक्की एकदा तरी हे ट्राय करा, म्हणजे तुम्हाला समजणार आहे कशा पद्धतीने. आता इथे पहा, इथून आपण ही 2.5 किंवा 2.25 वर टक्स घेतला.
हे टक्स घेतला, इकडचा 1.5 इंच घेतला, इकडचा 1.5 इंच घेतला आणि इथून आपण काय करणार आहे, ही 2 इंच आणि हा जो आहे तो आपण इथून ही जी पूर्ण राऊंड आहे ही किती इंचाचा आहे, 8.5 आहे. 8.5 आहे तर इथं आपण हे 4.5 वर 4.25 वर सॉरी 4.25 वर मार्किंग करणार आहे. आणि मार्किंग केल्याच्या नंतर तुम्हाला या पद्धतीने मार्किंग केले. आता हे आपलं मध्य झालेलं आहे, पण आपल्याला इथं किती सोडायचं आहे, 1 ते 1.5 इंच अंतर सोडून द्यायचं आहे अशा रीतीने. आणि हा पॉईंट तुमचा इथं येणार आहे. आता हे अंतर किती कसं सोडायचं आहे हे पण तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये मी म्हणजे बॉम्बे कटोरी सेपरेट शिकवली होती ना, त्यावेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे. इथे शिलाईसाठी जाणार आहे आपल्याला, इथं शिलाई नॉर्मल होणार आहे आणि इथला जो कपडा तुमचा इथून जर कट केलं तुम्ही तर हे तुम्हाला इथं फिनिशिंग मध्ये खूप छान दिसणार नाही ब्लाऊज. इथे धागे निघू शकतात, कटोरीचं जे म्हणजे ब्लाऊज पीस जो आहे तो फसकण्याची शक्यता असते कपडा. त्याच्यासाठी आपल्याला हे सेफ्टीमध्ये करायचं असेल तर तुम्ही ही टिप्स नक्की वापरा, तुम्हाला व्यवस्थित अशी समजून जाणार आहे. तर हे पहा, अशा रीतीने आपण हे टक्स आडवा टक्स घेणार आहे. सिंगल कटोरीपासून तुम्ही बॉम्बे कटोरी पण बनवून घेऊ शकताय. तर खूप छान बसते कस्टमरची, तुम्ही एकदा तरी ट्राय करा. आता इथं तुम्हाला गोलगळा कट करायचा असेल तुम्ही गोलगळा पण कट करू शकताय, किंवा तुम्हाला आहे असा डिझाईनचा करायचा असेल तर तुम्ही डिझाईनचा पण करून घेऊ शकताय. आता इथं बाही घेतलेली आहे. आता ही 4.5 तयार बाही आहे, तर प्लस आपल्याला 6 इंचाची करायची आहे तयार. मग तुम्ही काय करू शकता, कधीही बाही कट करताना तुम्ही उभ्या कपड्यावर कट करायचे आहे. आता इथं 6 इंचाची तयार आहे, तर 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर इथं मार्किंग करायचं आहे आणि मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट जो आहे तो एकदम असा ठेवून घ्यायचा आहे. पाहू शकता, या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि इथून तुम्ही आहे अशी मार्किंग करून घेऊ शकता. हे पहा, या पद्धतीने तुम्ही बाहीची कटिंग करून घेऊ शकता. आता इथं थोडीशी कमी पडत आहे दोन्ही साईडने, ती मी नंतर जॉईनिंग देणार आहे. अर्धा इंच कमी पडला तर तुम्हाला काही फरक पडणार नाही, तुम्ही ब्लाऊज पीस मध्ये ऍड करून घेऊ शकताय. कारण आपण मार्जिन जी आहे ती 2 इंचाची घेतलेली आहे. हे पहा, इथून आपण इथून ही अशीच आपली फिटिंग येणार आहे. हे पहा, आणि हा तुमचा छातीचा फिटिंग राहणार आहे. 8.5 ची तुमची फिटिंग इथं येणार आहे. अशा पद्धतीने आपण हे पूर्ण आता कट करून घेणार आहे. तर पाहू शकतात, अशा पद्धतीने तुम्ही आहे अशी पण कट करून घेऊ शकतात, किंवा तुम्हाला परफेक्ट जॉईनिंग पाहिजे, कमी जास्त मागे पुढची बाही झाली नाही पाहिजे, तर त्यावेळेस तुम्ही इथं जॉईंट पण देऊन घेऊ शकताय दोन्ही साईडने. मला फक्त आणि फक्त अर्धा इंच कमी पडत आहे, दोन्ही साईडने अर्धा इंच. अशा पद्धतीने हे पहा, तुम्हाला इथे दाखवणार आहे की किती कमी पडत आहे आपल्याला ती. हे पहा, या साईडने अर्धा इंच, या साईडने अर्धा इंच. अशा पद्धतीने कमी पडली तर तुम्हाला काय करायचं आहे, याला जॉईंट देऊन नंतर कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे परफेक्ट तुम्हाला बाही जॉईंट होऊ शकते.
अशा पद्धतीने हे झालेलं आहे. कपडा पाहू शकता, तुम्हाला कमरेची पट्टी किंवा हुकलूक पट्टी ही सर्व पट्ट्या तुमच्या यामध्ये निघू शकतात. हे आहे आपलं अस्तरचं ब्लाऊज आणि परफेक्ट तुम्ही जे काही ब्लाऊज आहेत ना ती एकदम ॲक्युरेटमध्ये तुम्ही कटिंग करून घेऊ शकता. आता इथे पाहू शकतात, आता हे तुम्हाला कट करून दाखवणार होते, पण काय इथं असा ब्लाऊज पीस आला आणि इथं पाहू शकतात किती रिंकल्स आहेत या ब्लाऊज पीसवर. तर पाहू शकतात. आता याला मी प्रेस करून घेणार आहे. अगोदर ही पूर्ण प्रेस करून घेणार आहे, त्याच्यानंतर मी कटिंग करणार आहे. प्रेस केल्याचे काय फायदे आहेत, तर प्रेस केल्याचे ही फायदे आहेत की तुम्ही प्रत्येक ब्लाऊजमध्ये अशा पद्धतीने जर तुमच्याकडे कस्टमरचं ब्लाऊज आलेलं असेल तर तुम्ही प्रेस करूनच घ्यायचं आहे, जेणेकरून परफेक्ट फिनिशिंग दिसते. त्यासाठी आता मी ही प्रेस करून घेते. तर हे पहा, अशा पद्धतीने मी हे पूर्ण ब्लाऊज जे आहे प्रेस करून घेतलेलं होतं आणि त्यानंतर पाहू शकता इथं प्रेस केलेलं दिसत असेल तुम्हाला. अशा पद्धतीने मी प्रेस करून घेऊन हे पूर्ण ब्लाऊज मी कटिंग केलेलं आहे. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने खूप सोपं काम होतं ना. पॅटर्नमुळे तुमचं तुम्हाला तर सर्व काही माहिती दिलेलीच आहे, पण तुमचं काम जे आहे ते किती फास्टमध्ये होतं आणि किती लवकर होतं. प्लस तुमचे एकाच कस्टमरचे 2-4 ब्लाऊज असतील त्यावेळेसही तुमचा त्या पॅटर्नमुळे खूप फायदा होतो. त्यानंतर प्लस तुम्हाला कमी कपडा जो असेल अस्तरचा, तर त्यावेळेसही तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. तर रेडीमेड पेपर कटिंग जी आहे आपली, तर 2 वर्षापासून आपण हे सेलिंग करत आहे. तर तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर देत आहे. कशा पद्धतीने यूज करायचं हे तर मी प्रत्येक साईजनुसार तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.